गटामधून सुरभी संतोष कसबे. धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव, समानता अशी बिरुदं मिरवणाऱ्या या राष्ट्रामध्ये ज्यावेळी ही बिरुदं फक्त मिरवण्यापुरतीच मर्यादित राहत असतील, वैष्णव जनतो तेरे ये म्हणणाऱ्या गांधीजींच्या भारतात जेव्हा द्वेषाची भाषा बोलली जाऊ लागते, सामाजिक न्यायाची परिभाषा मांडणारे आणि संविधानाचे शिल्पकार असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतात पुन्हा एकदा मनुस्मृती गवळली जाऊ लागते, इन्क्लाबचा नारा देणाऱ्या भगत सिंहांच्या भारतामध्ये त्यांचीच पुस्तकं वाचली म्हणून देशद्रोही ठरवलं जाऊ लागतं. अहो, सर्व धर्म समभावाचा बसा सांगणाऱ्या नेहरूंच्या भारतात जेव्हा झुंडीचा हत्यासूत्र चालवण्यात येतं, मग यशस्वी शिंदे नामक मुलीचं झालेलं निर्गुण खून असेल, छत्रपती संभाजीनगर मध्ये आंतरजातीय विवाहामुळे दलित युवकाचा झालेला खून असेल, किंवा लातूरात 13 वर्षीय दलित विद्यार्थ्याची झालेली हत्या असेल. अहो, एवढंच काय, स्त्रीला देवीचं रूप मानणाऱ्या याच भारतात मणिपूर राज्यात स्त्रियांची काढलेली नग्न भिंड असेल, किंवा एका स्त्रीच्या शरीराचे 35 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवून त्याच्या शरीराची केलेली विटंबना असेल. हिंदू की मुस्लिम, राम मंदिर की बाबरी मशीद, शाकाहारी की मांसाहारी, गल्ली गल्लीत गट, शाळेतल्या वर्गात गट, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगामध्ये नालेल्या याच भारतात प्रत्येक गटाचा वेगळा रंग तयार झाला. हिरवा, पिवळा, निळा, भगवा. तेव्हा खऱ्या अर्थानं गरज आहे शिवरायांच्या आदर्शातून, शाहूंच्या समतेतून, फुलेंच्या शिक्षणातून, गांधींच्या तत्वज्ञानातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून निर्माण झालेल्या नव भारताचं स्वप्न बघण्याची आणि याच राष्ट्रातील वाईट प्रवृत्तींना याच मातीत काढण्याची आणि तोच विचार मांडण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे. नमस्कार, मी सुरभी प्रियंका संतोष कसबे, इयत्ता 7वी, सुयश विद्यालय बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. विषय मांडते माझ्या स्वप्नातील भारत. मित्रांनो, आज भारतामध्ये काही वर्गांकडून जाणीवपूर्वक भय पेरले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भय किंवा भीती ही भावना नसून ती माणसाला गुलाम करण्याची पहिली पायरी असते. पण माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक व्यक्ती भयमुक्त असेल आणि मानवता हा एकच धर्म असेल. अमुक ओळ लिहू नका, तमुक शब्द बोलू नका आणि हिरवा, पिवळा, निळा, भगवा या रंगांबद्दल तर बोलूच नका. अहो, बुरशी लागलेल्या लोणच्यासारखी अवस्था केली जाते आमची, म्हणजे आम्हाला धर्माची अभिव्यक्ती देखील व्यक्त करता येत नाही. जर व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला तर देशप्रेम म्हणतात आणि धर्मचिकित्सा करणाऱ्यांना धर्मद्रोह म्हटलं जातं. भारतामध्ये महात्मा गांधींपासून दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी या सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांची हत्या केली जाते. पण माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक नागरिक सुजाण असेल, तो निर्भीडपणे व्यवस्थेला प्रश्न विचारेल, तिथे सत्य, अहिंसा आणि न्यायाला अग्रस्थान असेल, तिथला कोणताही व्यक्ती कुठल्याही मानसिक गुलामगिरीला बळी पडणार नाही. मित्रांनो, 2016 साली रवीश कुमारांच्या NDTV वर बंदी घातली जाते. हिंदू ग्रामचे संपादक टी साईनाथ यांना घरी बसावं लागतं. अविनाश दिघे, जयदीप परडीकर, निखिल वागळे, सचिन परब यासारख्या कित्येक पत्रकारांना अलगद बाहेर फेकलं जातं. पण माझ्या स्वप्नातील भारतात लोकशाहीचा चौथा स्तंभ अगदी भक्कम असेल. तिथे कोणत्याही महिला पत्रकाराने प्रश्न विचारला म्हणून बाई कधी टिकली लाव म्हणून टिकलीची गुलामगिरी त्याच्यावर लादली जाणार नाही. तिथले पत्रकार हे निपक्ष आणि कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. मित्रांनो, आजही मणिपूरची धग थंडावलेली नाही, बदलापूरची कळ शांत झालेली नाही आणि खैरलांची प्रकरणात तर न्यायच नाही. पण माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक स्त्री अगदी गणवेशातल्या चिमुरडीपासून ते नऊवारीतल्या आजीपर्यंत निर्भय असेल. अहो, निर्भया तर शोधूनही सापडणार नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आज भारत भ्रष्टाचार आणि जातीवादाच्या विळख्यात अशा प्रकारे अडकत चाललाय की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर ही 2 काळ्या डागाप्रमाणे दिसत आहेत. जीप घोटाळा, बोफर्स घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श घोटाळा, 2G घोटाळा, लिस्ट खूप मोठी आहे. हरी अनंत, हरी कथा ही अनंत. ज्याप्रमाणे ईश्वराच्या कथा अनंत आहेत, त्याचप्रमाणे इथल्या जातीवादाच्या आणि भ्रष्टाचाराच्या कथा देखील अनंत आहेत. मी असं म्हणते, यहाँ तहजीब बिकती है, यहाँ फरमान बिकते हैं. यहाँ तहजीब बिकती है, यहाँ फरमान बिकते हैं. तुम दाम तो बोलो, यहाँ ईमान बिकते हैं. पण माझ्या स्वप्नातील भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, उसे अमल में लाने वाले लोग अगर पूरे होंगे तो संविधान भी बुराई साबित होगा. पण माझ्या स्वप्नातील भारतात भ्रष्टाचाराचा नामोनिशाण नसेल. संविधान लागू करणारे लोक हे उच्च शिक्षित आणि लोकांच्या हिताची जाण असणारे असतील. तिथली पिढी वारफळ गोष्टीत आपला वेळ वाया घालवणार नाही. तिथे कोणताही तरुण बेकार नसेल, प्रत्येक हाताला काम असेल. तिथली शेती सुफलाम असेल आणि शेतकरी समृद्ध आणि समाधानी असतील. तिथे कोणताही विद्यार्थी आत्महत्या करणार नाही, उलट अपयश पासून नव्या संधीचा शोध घेणार असेल. स्त्री व पुरुष असा भेदभाव तिथे
तिथे केला जाणार नाही, उलट दोन्ही सक्षमपणे देशाच्या विकासाचा रथ जोडीने ओढतील. तंत्रज्ञान आणि संस्कृती जोडीने चालतील. गर्भात तिला कोणी मारणार नाही, वंशाला दिवा हवा म्हणून गर्भपात कोणी करणार नाही. बेटी पढाओ बेटी बचाओ. बेटी पढ़ी डॉक्टर बनी, लेकिन बेटी बची क्या? बेटी नहीं बची. नुसत्या खोट्या घोषणा तिथे केल्या जाणार नाही. बेटी पडेगी भी और बेटी बचेगी भी. मित्रांनो, जेव्हा श्रावणबाळाच्या दिवसात त्याच्याच नावानं उभं राहतं वृद्धाश्रम, तेव्हा रडते इथली माती. पण माझ्या स्वप्नातील भारतात एकही वृद्धाश्रम कल्पनेतही दिसणार नाही, कारण मुळात संस्कार जपणारे प्रत्येक घरात असतील बाबा आणि आई. तिथे बालवाडी ते PhD पर्यंत मोफत शिक्षण असेल. महागाईचा तिथे प्रश्नच नसेल. अशा या भारतात सर्वजण आनंदी व आरोग्यदायी जीवन जगतील. स्वर्गाहूनही सुंदर निसर्ग असेल माझ्या भारतात. महागाईचं प्रदूषण नावाची तर तिथे समस्याच नसेल. खऱ्या अर्थाने स्वावलंबी, आत्मनिर्भर, स्वदेशीचा पुरस्कार करणारा जागतिक महासत्ता झालेला असेल. स्वप्नातील भारत सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे प्रतिकार.